दुसरीकडे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचं आंदोलन सुरू आहे। काळात झाली तरी मी त्याचा निषेधच करीन, होई नाही। आणि माझं म्हणणं आहे होई नाही। मला नेहमी अनेक वेळा आता पत्रकार आज प्रश्न विचारत होते की तुम्हाला असं वाटतं का देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा। म्हणलं तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। मी गेले 1 वर्ष सगळ्यांना सांगते की हे सरकार आल्यापासून गुन्हेगारी या राज्यात वाढलेली आहे। आणि हे मी म्हणत नाहीये, केंद्र सरकारात मंत्री कोण आहे? गृहमंत्री अमित शाह आहेत। अमित शहाचा डेटा, त्यांच्या मंत्रालयाचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये क्राइम वाढलेला आहे आणि महिलांचे अत्याचार त्याहून वाढलेले। हे मी एकटी म्हणत नाहीये, हे अमित शाह ही म्हणतायत, त्यांचं मंत्रालय म्हणताय, पार्लमेंटचा डेटा सांगतोय। आणि अशा परिस्थितीत आपण गप्पा बसायचं? आपली नैतिक जबाबदारी नाही, सत्तेत असू दे किंवा विरोधात, या आपल्या लेकी आहेत आणि सरकारची जबाबदारी जास्त आहे, कारण का तुम्ही सरकारमध्ये बसलेले आहात। या राज्यामध्ये अनेक महिला म्हणतात, महिलांचं म्हणणं आहे, अनेक महिला म्हणतात, मगाशी आमची ही पण भगिनी म्हणली, तुम्ही म्हणला मला वाटतं की 1,500 रुपये असं महिला म्हणतात। पुरं स्टेटमेंट ऐका, महिला म्हणतात 1,500 रुपये नको, आम्ही 2,000 रुपये देतो, पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा, ही भावना या राज्यात आहे। हे बदलापूरमध्ये तुमच्या चॅनलवर मी ऐकलं, आज तुम्ही बोलला। तर सुप्रिया सुळे यांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरनं जोरदार हल्लाबोल सरकारवरती केलेला आहे। थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे।